Hello everyone. So today we are going to start with new chapter, pair of straight lines. Quite easy chapter, quite scoring chapter. See now, we have already gone through lines, straight lines, different types of equations, different forms of equations rather, point slope form, 2-point form, double intercept form, and all those forms are there. In similar way, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये पण आपल्याला लाईन्सचाच विचार करायचा आहे, पण हिअर तिथे नावातच तुम्हाला क्लिअर होईल की आपण एका वेळेला टू लाईन्सचा विचार करतोय, पेअर ऑफ लाईन्स, बरोबर आहे. सो टू लाईन्स एका वेळी घेतल्यानंतर किंवा त्यांचे इक्वेशन्स एका वेळी कसे दिसतात, त्या इक्वेशन्समधनं आपल्याला काय काय गोष्टी कळू शकतात त्यांच्याबद्दलच्या, ह्या सगळा पार्ट जो आहे तो ह्या छोट्याशा टॉपिकमध्ये येतो. खूप छोटा टॉपिक आहे, चॅप्टरच छोटा आहे आणि फार इझी पण आहे. ओके, लेट्स कम टू द पार्ट नाव. आता मुद्दा येतो फर्स्ट की लाईनबद्दल लर्न करताना पूर्वीच्या पण पार्टमध्ये तुम्ही असं केलं आहे की लाईन लर्न करताना लाईनचं इक्वेशन, तसं आता इथे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन घेतो आहे आपण. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय येतं म्हणजे काय रे, म्हणजे मुद्दा असा आहे, इथे मी थोडं जरा सिम्प्लिफाईड लँग्वेजमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल्स टू 0. आपल्या लाईनचं जनरल इक्वेशन काय, जनरल इक्वेशन असतं ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. मी टू लाईन्स घेणार आहे, त्याच्यामुळे सगळे कोएफिशियंट्स मी 1 2 3 न दाखवणार आहे. सो a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल्स टू 0. आणि सेकंड लाईन जी आहे ती a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू 0. राईट, ओके. ह्या टू लाईन्स आहेत, ही पेअर ऑफ लाईन आहे, बरोबर आहे. हे फर्स्ट लाईनचे इक्वेशन आहे. सो लेट आय से इट इज इक्वेशन ऑफ लाईन L1, दिस इज इक्वेशन ऑफ लाईन L2. ह्या डिफरंट लाईन्स आहेत, बरोबर आहे. सध्या मी असं कन्सिडर करतो थोड्या वेळापुरतं, त्या लाईन्स पॅरलल पण असू शकतील, इंटरसेक्टिंग पण असू शकतील, कसे असू शकतील, इथे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी ते डायग्रामवरती दाखवतो. लेट आय से दिस इज माय लाईन L1 अँड दिस इज माय लाईन L2. राईट, दिस इज माय लाईन L2. ओके, समजा मी तुम्हाला ह्या L1 वरचा जर एखादा पॉईंट दिला, लेट्स से 3,5. ओके, सो या लाईन L1चं जे काही इक्वेशन असेल ते इक्वेशन 3,5 सॅटिस्फाय करेल, बरोबर ना. म्हणजे एक्सच्या जागी 3 टाकणार आपण आणि वायच्या जागी 5 टाकणार. LHSची पूर्ण व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकणार, कारण की A1 B1 C1 आपल्याला कोएफिशियंट्स आहेत, त्याच्यामुळे माहिती पण आहेत. सो ती व्हॅल्यू किती यायला पाहिजे, ऑफकोर्स 0 यायला पाहिजे. जर आली तर त्या केसमध्ये 3,5 लाईज ऑन लाईन L1. सिमिलरली असाच कुठला तरी एखादा पॉईंट L2 तिकडे घेता येईल. एकच पॉईंट असा असेल की जो त्या लाईन L1 आणि लाईन L2 दोन्हीचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. रिझन दॅट पॉईंट इज लाईन ऑन लाईन L1 ॲज वेल ॲज लाईन L2. असा कोण पॉईंट आहे, व्हेरी नॅचरल, त्या दोन्ही लाईनचं सोल्युशन म्हणजेच त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट. आता हे झालं आपलं प्रिव्हियस पार्ट जो आपण आत्तापर्यंत लर्न केला आहे. मला जे आत्ता बोलायचं आहे किंवा आत्ता जे चॅप्टर जे सांगतो ते काय सांगतो, तर या दोघांचं एकत्र इक्वेशन पाहिजे मला. लाईन L1 आणि लाईन L2 यांना रिप्रेझेंट करणारं एकच इक्वेशन पाहिजे. म्हणजे काय की ह्या दोन लाईनवरती मी कुठेही पॉईंट घेतला, दोन्ही लाईनवरती, माय पॉईंट कॅन बी लाईंग ऑन लाईन L1 और इट कॅन बी लाईन L2, तर त्या इक्वेशननं, नवीन इक्वेशनबद्दल बोलतोय आपण, तर त्या इक्वेशननं हा पॉईंट ते इक्वेशन पण सॅटिस्फाय करेल आणि हा पण पॉईंट ते इक्वेशन सॅटिस्फाय करेल. आत्ता काय होते, हा पॉईंट फक्त L1चं इक्वेशन सॅटिस्फाय करतो, L2चं नाही करत, आणि हा पॉईंट फक्त L2चं इक्वेशन सॅटिस्फाय करेल, L1चं नाही करणार. आता मला जे नवीन इक्वेशन पाहिजे ना ते त्या पेअर ऑफ लाईन्सचं आहे. इन शॉर्ट, तुमचा पॉईंट त्या दोन्ही लाईनवरती कुठे का असेनात, इकडे असेल, इकडे असेल, इकडे 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 कुठे असेल, तर त्या पॉईंटनं त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज जॉईंट इक्वेशन ऑर कंबाईंड इक्वेशन. त्या दोन्ही लाईनचं मिळून एकत्र जे इक्वेशन तयार होतं त्या इक्वेशनला म्हटलं जातं कंबाईंड इक्वेशन, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कमिंग बॅक, मग ते आता कसं फॉर्म करायचं, व्हेरी सिम्पल मेथड, व्हेरी सिम्पल. हे तुमच्या फर्स्ट लाईनचं इक्वेशन आहे, हे तुमच्या सेकंड लाईनचं इक्वेशन आहे. ह्या लाईनला असं एवढं मोठं म्हणजे A1x प्लस B1y प्लस C1 इक्वल्स टू 0 असं म्हणायच्या ऐवजी आता मी याला सिम्प्लिफाईड नोटेशन करतो, u इक्वल्स टू 0. इन शॉर्ट, मी हा जो काही सगळा पार्ट आहे त्याला u म्हणतो, राईट. सिमिलरली हा जो काही पार्ट आहे याला मी v म्हणतो. म्हणजे ही माझी सेकंड लाईन काय दिसायला लागेल, v इक्वल्स टू 0, राईट.
मग आता यांचं दोन्ही लाईन्सला रिप्रेझेंट करणारं इक्वेशन ते कसं असतं, तर मी सिम्पली या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. यू व्ही लेफ्टचं मल्टिप्लिकेशन, राईटचं मल्टिप्लिकेशन इज 0. सो यू व्ही इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट्स बोथ द लाईन्स. बरोबर आहे. बघा ना तुम्ही, मी जर हे डिटेलमध्ये मांडलं तर यू काय दिसतो, a1x प्लस b1y प्लस c1 इंटू व्ही काय दिसतो आपला, a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल्स टू काय असणार आहे, 0. फाईन. मग आता मला सांगा, जर तुमचा पॉईंट फर्स्ट लाईनवरती असेल म्हणजे तो हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल, राईट. मग हे इक्वेशन जर सॅटिस्फाय करणार असेल म्हणजे हे नाही इक्वेशन, हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल म्हणजे त्याची ही जी LHS जी असेल त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे. आत्ता आपण म्हटलं तसं L1वरती कुठला पॉईंट आहे, 3,5. लेट से 3,5 जर ह्या लाईनवरती आहे तर इथे जर मी एक्सची व्हॅल्यू 3 आणि 5 टाकली, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 5, ही जर मी इथे LHSमध्ये टाकली तर मला किती आन्सर मिळेल, 0. म्हणजेच तुमचा पॉईंट जर L1वरती असेल फर्स्ट लाईनवरती तर ही जी ब्रॅकेट आहे तिची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, 0. मग ही ब्रॅकेट ह्या ब्रॅकेट बरोबर काय करते, मल्टिप्लिकेशन. सो एंटायर मल्टिप्लिकेशन विल बी इक्वल्स टू 0 विच इज इक्वल्स टू युअर RHS. याचा अर्थ काय झाला की 3,5 हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो, राईट. सिमिलरली तुम्ही L2वरती दुसरा एखादा कुठला तरी पॉईंट घ्या. मी म्हणतो की -1,3. आता L2वर हा मी L1वरतीच घेतला आहे. ओके, इकडे घेऊयात. -1,3 हा L2वरचा पॉईंट आहे. मग -1,3 हा जर इथे LHSमध्ये जर आपण सबस्टिट्यूट केला तर किती व्हॅल्यू मिळेल, ऑफकोर्स L2वरती असल्यामुळे तो किती व्हॅल्यू दाखवेल, 0. आता तो पॉईंट मी परत ह्याच इक्वेशनमध्ये घेतला तर ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 होईल म्हणजे एंटायर मल्टिप्लिकेशन 0 होईल. याचा अर्थ असा झाला की तुमचा पॉईंट जर फर्स्ट लाईनवरती असेल तर ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 होईल आणि मग एंटायर मल्टिप्लिकेशन विल बी 0. तुमचा पॉईंट सेकंड लाईनवरती असेल तर मग ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 होईल आणि मग तुम्ही दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की व्हॅल्यू 0 होईल. याचाच अर्थ काय झाला की तुमचा पॉईंट फर्स्ट लाईनवरती असू देत किंवा सेकंड लाईनवरती असू देत, तुमचं मल्टिप्लिकेशन कसं होईल, 0 येईल. म्हणजेच फर्स्ट लाईनवरचा पॉईंट आणि सेकंड लाईनवरचा पॉईंट, सगळे पॉईंट्स, फर्स्ट लाईनवरचे सगळे पॉईंट्स, सेकंड लाईनवरचे सगळे पॉईंट्स हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील. आणि म्हणून याला म्हटलं जातं ह्या दोन्ही लाईनचं इक्वेशन, पण मग त्याला आपण बोलताना काय म्हणतो, कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड इक्वेशन कोणाचं, कंबाईंड इक्वेशन, किंवा त्या कंबाईंडलाच जॉईंट पण म्हणतात, लक्षात ठेवा. जॉईंट इक्वेशन ऑफ L1 अँड L2. L1 आणि L2चं कंबाईंड इक्वेशन किंवा L1 आणि L2चं जॉईंट इक्वेशन असं आपण त्याला म्हणतो. सो दिस इज इंट्रोडक्शन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कसं त्याचं इक्वेशन फाइंड आउट करतात तर हे या मेथडनं फाइंड आउट करतात. सो अशा मेथडनं आपण कंबाईंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करत असतो. फाईन. ओके, एक्झाम्पल घेऊयात 1-2. फर्स्ट इक्वेशन घेऊ आपण, फर्स्ट केस घेऊयात. 2x प्लस वाय इक्वल्स टू 0 आणि मी आणखी एक इक्वेशन घेतो, 3x minus 2y equals to 0. Let's say this is L1 and this is L2 and we want to find out their combined equation or their joint equation. How to find out? Very simple. आत्ता म्हटल्याप्रमाणे this part will be treated as u and this part will be treated as v. Right? What is combined equation? Combined equation is uv इक्वल्स टू 0. इथे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं जे इक्वेशन आहेत L1 आणि L2 हे तुमचे जनरल फॉर्ममध्ये असायला पाहिजेत. म्हणजे कंपल्सरी राईट हँड साईडला काय असेल, ऑफकोर्स 0 असेल. ओके, सो u 2x प्लस y अँड v 3x मायनस 2y. दिस इज इक्वल्स टू 0. सो लेट आय एक्सपांड इट. सो 2x इंटू 3x इट विल बी 6x स्क्वेअर. 2x into minus 2y minus 4xy, y into 3x 3xy, y into minus 2y minus 2y square equals to 0, and hence equation becomes 3x square minus xy minus 4 plus 3 minus 1 minus 2y square equals to 0. This equation is called as combined equation.
आणि हे ज्या इक्वेशनचं कंबाईंड इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनचं ते कंबाईंड इक्वेशन आहे. रिमेंबर, ह्या इक्वेशन्सला म्हटलं जातं सेपरेट इक्वेशन. आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. आत्ता काय केलं आहे आपण, सेपरेट इक्वेशन्सवरून आपण कंबाईंड किंवा जॉईंट इक्वेशन फाइंड आउट केलं आहे. आता इथे थोड्या वेळानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला कंबाईंड इक्वेशन गिवन असेल आणि तिथून आपल्याला सेपरेट इक्वेशन्स पण फाइंड आउट करायचे आहेत. सो व्हॉट डू मीन बाय सेपरेट इक्वेशन? इक्वेशन ऑफ लाईन L1 इज कॉल्ड ॲज equation of line L1 as well as equation of line L2 is called as separate equations. So या separate equations आपण uv equals to 0 याचा यूज करून आपण काय फाइंड आउट केलं, तर कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट केलं. फाईन. अजून काही इक्वेशन्स आपण घेऊयात. आणखी एक एक्झाम्पल इथे बघा. मी इक्वेशन्स घेतलेत. x मायनस वाय प्लस 3 इक्वल्स टू 0, 2x प्लस वाय मायनस 1 इक्वल्स टू 0. यांचं कंबाईंड इक्वेशन पाहिजे. हे जे गिवन इक्वेशन्स आहेत यांना कुठले इक्वेशन्स म्हणतात? आत्ताच आपण बोललो होतो सेपरेट इक्वेशन्स. करेक्ट. सेपरेट इक्वेशन्स. हे सेपरेट इक्वेशन्स आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कंबाईंड इक्वेशन. सो दिस विल बी यू. व्हॉट इज आवर इक्वेशन? uv इक्वल्स टू 0. सो दिस पार्ट विल बी यू. x मायनस वाय प्लस 3, दिस इज यू. व्हॉट इज v? 2x प्लस वाय मायनस 1, दिस इज v. सो uv इज इक्वल्स टू 0. किंवा तुम्ही असं सोपं करू शकता की दिस पार्ट LHSचं मल्टिप्लिकेशन आणि RHSचं मल्टिप्लिकेशन, असंही तुम्हाला बोलायला सोपं पडतं. ओके, एक्सपांड करा. 2x स्क्वेअर प्लस xy मायनस x, राईट, मायनस 2xy मायनस y स्क्वेअर प्लस y, then by multiply by 3. So it will be 6x plus 3y minus 3 equals to 0. Highest index terms 2x square minus y square. Okay. So similar terms आहेत का अजून कुठल्या? हो आहेत. Plus xy आणि minus 2xy. So it will be minus 1xy. x ची टर्म आहे बघा इथे, minus x plus 6x. So this will be plus 5x. सिमिलरली वायची सिमिलर टर्म आहे बघा इथे, वाय प्लस 3y म्हणजेच प्लस 4y. आय थिंक सिमिलर टर्म्स झाल्यात. आता फक्त कॉन्स्टंट आपला घ्यायचा राहिला, दॅट इज मायनस 3. बरोबर. सो दिस इक्वेशन विल बी कॉल्ड ॲज कंबाईंड इक्वेशन ऑर जॉईंट इक्वेशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड बाय दिस 2 एक्झाम्पल्स दॅट हाऊ टू फाइंड आउट अ कंबाईंड इक्वेशन ऑर जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. आता यात आणखी एक एक्झाम्पल मला घ्यायचं आहे की जे जरा थोडं वेगळं दिसतं. दे आर सिमिलर. थोडं काम आपल्याला जास्ती करायला लागतं तिथे. काय जरा ते बघू आपण. क्वेश्चन इज फाइंड जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू. मी ते शॉर्टमध्ये लिहितोय क्वेश्चन. पासिंग थ्रू पॉईंट -1, 2 which is perpendicular to कोणाला perpendicular, तर 2x minus 3y minus 1 equals to 0 and parallel to x plus 3y minus 1 equals to 0. Okay, this is my question. What is question? कि find combined equation of pair of lines passing through -1, 2. I repeat, find combined equation of pair of lines passing through -1, 2. -1, 2 मधून दोन्ही लाईन्स पास होतात. पेअर ऑफ लाईन्स दोन्ही लाईन्स ह्याच पॉईंटमधून पास होतात आणि त्यांच्यापैकी एक लाईन ह्या लाईनला परपेंडिक्युलर आणि सेकंड लाईन ह्या लाईनला पॅरलल. त्याची काय डायग्राम वगैरे असण्याची काही गरज पडत नाही. डायग्राम आपण सोपं करण्यासाठी मी असं म्हणतोय की हा जो पॉईंट आहे -1, 2, इथून तुमच्या दोन लाईन्स जात आहेत. पेअर ऑफ लाईन्स तुमची इथून जाते -1, 2. त्या पेअर ऑफ लाईन्सपैकी ही लाईन L1 आहे आणि ही जी लाईन आहे दुसरी ती L2 आहे. बरोबर आहे. आणि तुमची जी L1 आहे ती ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. L1 ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि L2 ह्या अजून एका लाईनला काय आहे ते पॅरलल आहे. ती परपेंडिक्युलर लाईन ही आहे आणि ती पॅरलल लाईन L2 ला ही आहे.
असं असताना तुम्हाला ह्या दोन लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन पाहिजे, बरोबर आहे. काय डिफरन्स आहे ह्या प्रॉब्लेममध्ये आणि आपण आत्तापर्यंत घेतलेल्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये? व्हेरी सिम्पल. प्रिव्हियस बोथ प्रॉब्लेम्समध्ये इक्वेशन ऑफ लाईन्स, सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स वेर गिवन, अँड इन दिस केस दीज सेपरेट इक्वेशन्स आर नॉट गिवन. मी मगाशी म्हटलं तसं की ते थोडं तुम्हाला जास्ती काम करायला लागतं. काय काम करायला लागतं? तर फर्स्ट थिंग यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट आर द सेपरेट इक्वेशन्स. आणि ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे की तुमची एक लाईन याला लाईनला परपेंडिक्युलर आणि एक लाईन याला पॅरलल, ती त्याच्यासाठीच दिली आहे की तुम्हाला ते सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करता आले पाहिजेत. आता पुढे जाऊ. व्हेरी इम्पॉर्टंट की आपण ज्यावेळेला असं रीड करतो की आपली लाईन, पर्टिक्युलरली लाईनबद्दल बोलते आपण, की लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे, त्यावेळेला पहिली गोष्ट कुठली आपल्या डोक्यात स्ट्राईक व्हायला पाहिजे? तर स्लोप्स मस्ट बी इक्वल. सो पॅरलल लाईन्सचे स्लोप्स कसे असतात? सेम असतात किंवा इक्वल असतात. मग लाईनच्या इक्वेशनवरनं आपल्याला ह्या लाईनचा स्लोप सांगता येतो का? तर ऑफकोर्स सांगता येतो. व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्लोप? मायनस ए बाय बी. What is A? A is coefficient of x. What is B? Coefficient of y. So what is slope of this line? I will say m1 minus a by b. म्हणजे minus a म्हणजे minus 2, b म्हणजे minus 3. So what is the slope? 2 by 3. Fine. Okay. What is slope of this second line? Minus a म्हणजे minus 1 by b. b is 3. So slope is minus 1 by 3. काय यूज या स्लोपचा? व्हेरी सिम्पल. तुमच्या M1चा स्लोप, फर्स्ट लाईनचा स्लोप, बरोबर की नाही? म्हणजे कोण? ह्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप. ह्या लाईनचा स्लोप तुमचा आलाय 2/3, बरोबर आहे. आणि ही जी पॅरलल लाईन आहे ही, हिचा स्लोप आलाय तुमचा -1/3, राईट? ओके. आता काय यूज याचा? ह्या लाईनचा स्लोप जर 2/3 असेल तर त्याला ही लाईन परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ह्या लाईनचा स्लोप किती असायला पाहिजे? आठवतंय? येस, स्लोप मस्ट बी -2/3. व्हॉट इज रिलेशन? द रिलेशन इज फॉर परपेंडिक्युलर लाईन्स. परपेंडिक्युलर लाईन्स काय घडतं? m1 into m2 is -1, राईट? अँड फॉर पॅरलल लाईन्स काय घडतं? m1 इज इक्वल्स टू m2. सो ह्या लाईनचा जर स्लोप 2/3 असेल तर व्हेरी नॅचरल ह्या लाईनचा स्लोप -3/2. हे सगळ्यांना येतच असतं. परत एकदा मी माझ्या समाधानासाठी हवं तर समजा सांगतोय की समजा ह्या लाईनचा स्लोप जर 2/3 असेल तर हा पटकन कसा सांगायचा? तर प्रॉडक्ट कधी -1 येणार? प्रॉडक्ट मायनस यायला एक जण प्लस आणि एक जण मायनस असेल, आणि 1 कधी येईल? जर ते नंबर्स एकमेकांचे रेसिप्रोकल्स असतील. सर 2/3चा रेसिप्रोकल कोण? 3/2. हा प्लस आहे म्हटल्यानंतर हा कसा घ्यायला पाहिजे? मायनस. कशासाठी? प्रॉडक्ट -1 येण्यासाठी, बरोबर की नाही? सो या लाईनचा स्लोप होता 2/3. सो या लाईनचा स्लोप ऑफकोर्स काय होईल? -3/2. ओके. म्हणजे काय? आपली जी लाईन L1 आहे, बरोबर आहे ना? सो ती लाईन L1 कशी बिहेव करते? लाईन L1 काय माहिती आहे लाईन L1 बद्दल? ती लाईन पास होते -1,2 मधून, आणि ह्याच M1चा स्लोप किती आहे? याला परपेंडिक्युलर. हिचा स्लोप किती? 2/3. म्हणजे आपल्या लाईनचा स्लोप किती? -3/2, बरोबर? आता याचा पुढे वापर करूयात आपण. ठीक आहे, याच्या खालीच लिहितो मी. लाईन L2 कशी बिहेव करते? तर ती पण पास होते -1,2 मधून, बरोबर? तिचा स्लोप किती आहे? ह्या लाईनचा स्लोप, हिचा स्लोप आहे -1/3, बरोबर आहे. आपली जी लाईन आहे ज्याच्याबद्दल आपण विचार करतोय ती लाईन ह्या लाईनला कशी आहे? पॅरलल. मग दोघांचे स्लोप सेम असतील, -1/3. सो ते ज्या तुम्हाला सेपरेट इक्वेशन्स पाहिजे होते लाईन्सचे, ते आता या इन्फॉर्मेशनवरनं आपल्याला मिळणार आहेत, बरोबर? डायग्रामची काही गरज वगैरे नसते, कळण्यासाठी मी फक्त डायग्राम काढले. अदरवाईज हे तोंडी ओरली करण्यासारखे कॅल्क्युलेशन्स आहेत. फाईन. आता पुढे आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स खरंच करायला लागतील. सो फर्स्ट लाईन, दोन्ही लाईन्स रादर ह्या एकाच पॉईंटमधनं पास होतात. फक्त या लाईनचा स्लोप येतोय -3/2 आणि या लाईनचा स्लोप येतोय -1/3. आता
याच्यातनं इक्वेशन कसं शोधणार? काय माहिती आहे मला लाईन्सबद्दल? तर लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि लाईनचा मला स्लोप माहिती आहे. सो कुठला फॉर्म वापरणार? व्हेरी नॅचरल, पॉईंट स्लोप फॉर्म मी वापरणार. काय असतो पॉईंट स्लोप फॉर्म? इथे मी L1 बद्दल इन्फॉर्मेशन घेतो. बाय पॉईंट स्लोप फॉर्म इथे मी लिहितो पॉईंट स्लोप फॉर्म. पॉईंट स्लोप फॉर्म काय असतो पॉईंट स्लोप फॉर्म? y minus y1 is equals to m in bracket x minus x1. बरोबर आहे. आता ही सगळी इन्फॉर्मेशन लाईन L1 साठी वापरू. y minus y1, y1 is 2, is equals to m is minus 3/2. x minus x1, x1 is minus 1, तो सबट्रॅक्ट होणार म्हणजे प्लस 1. y minus y1 equals to m in bracket x minus x1. मायनस x1 येतो प्लस होईल. आता इक्वेशन फाइंड आउट करा. 2 इकडे येऊन मल्टिप्लाय करेल. 2y minus 4 minus 3x minus 3. आपल्याला जनरल इक्वेशन पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्या टर्म्स एका साईडलाच पाहिजेत. सो मायनस 3x विल बी प्लस 3x हियर. 2y इकडेच येतो तसाच राहील. मायनस 3 इकडे येऊन प्लस 3 होईल, पण मग कॅल्क्युलेशनमध्ये तो काय होईल? -1. सो दिस इज इक्वेशन ऑफ लाईन L1. व्हेरी सिमिलर फॉर लाईन L2. व्हॉट इज इट? y minus y1. What is y1? y1 is 2. m काय स्लोप आहे? -1/3. x minus x1. x1 is again -1. So मायनस होताना तो होईल +1. Do the same thing. So 3y minus 6 is equals to -x minus 1. -x इकडे येऊन ॲड होईल. +x plus 3y हा इकडे ॲड होऊन -5 is equals to 0. So this is equation of required line L2. This is L1, this is L2. So we have obtained separate equations. Separate equations. आता काय शोधायचं आपल्याला? त्यांचं कंबाइंड इक्वेशन. that part is quite easy part. Just multiplications करायचे आणि मग आपलं काम होऊन जाणार आहे. बरोबर? ओके. सो करून टाकायचं आपल्याला काम. काय की 3x plus 2y minus 1 हा झाला u, which x plus 3y minus 5. दिस प्रॉडक्ट मस्ट बी 0. सिम्प्लिफाईड एक्सपांड करून टाका. सो इट विल बी 3x square plus 9xy minus 15x. 2y will multiply. So 2xy plus 6y square minus 10y. 1 na multiply. Minus x minus 3y plus 5 equals to 0. 3x square plus 6y square. हायेस्ट इंडेक्सच्या टर्म्स आपण आधी घेतो. xy च्या 2 टर्म्स आहेत. सो इट विल बिकम 11xy. एक्सच्या पण 2 टर्म्स असतील बघा. -15 -1 -16x. वायच्या टर्म्स बघा कुठे आहेत? ह्या 2 वायच्या टर्म्स आहेत बघा. बरोबर आहे. -10 -3 -13y आणि नंबर सिंगलच आहे 5. सो दिस वॉज द एक्सपेक्टेड इक्वेशन. हा क्वेश्चन होता की फाइंड देअर कंबाइंड इक्वेशन. बरोबर आहे. सो इथे मी मुद्दाम घेताना एक्झाम्पल एक लाईन पॅरलल घेतली आणि एक लाईन परपेंडिक्युलर घेतली. तुम्ही जर क्वेश्चन्स बघितले तुमच्या टेक्स्टबुकमध्ये वगैरे तर त्यांनी तुम्हाला असे क्वेश्चन्स देणार आहेत ते. सो -3, 4मधनं तुमची पेअर ऑफ लाईन जाते, म्हणजे 2 लाईन जातात. बरोबर. आणि तुमची पेअर ऑफ लाईन, ही लाईन एका लाईनला पॅरलल आहे आणि ही लाईन दुसऱ्या एका लाईनला पॅरल. थोडक्यात तुमची ही जी लाईन आहे ती ह्या लाईनला पॅरलल आहे आणि ही जी लाईन आहे ती या लाईनला पॅरलल आहे. सो यांचे इक्वेशन्स तुम्हाला दिलेले असतील. मग काय होईल? हिच्या स्लोपवरनं तुम्हाला याचा स्लोप मिळेल, हिच्या स्लोपवरनं तुम्हाला याचा स्लोप मिळेल. आणि आत्ता जे केलं आपण पॉईंट स्लोप फॉर्मनं त्यांचे इक्वेशन शोधता येतील. थोडक्यात इथे मी आत्ता जे मी एक्झाम्पल बोलतोय त्याच्यामध्ये तुमची पेअर ऑफ लाईन्स ही कुठल्या ना कुठल्या तरी लाईनला पॅरलल आहे. दुसरं होईल असं पण होऊ शकेल की फर्स्ट लाईन याला परपेंडिक्युलर आहे, सेकंड लाईन याला परपेंडिक्युलर आहे. सेम याचा स्लोप शोधता येईल, त्याचं इक्वेशन माहिती असेल. याच्या स्लोपवरनं याचा स्लोप सांगता येईल. आत्ता आपण सांगितलं होतं याच्या स्लोपवरनं याचा स्लोप सांगता येईल. आणि मग पुन्हा एकदा पॉईंट स्लोप फॉर्मवरनं दोन्ही लाईनचे सेपरेट इक्वेशन्स घेता येतील.
मी इथे एक लाईन पॅरलल आणि एक लाईन परपेंड्युलर घेऊन ह्या दोन्ही गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. फाईन. ओके, चलो. आता काय करायचं पुढे माहिती आहे का आपल्याला? इथे आपण काय केलं आत्ता या 3 एक्झाम्पल्समध्ये की आपण कंबाईंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन फाइंड आउट केलं आहे. फाईन. आता नेक्स्ट पार्टमध्ये काय करायचं आपल्याला? तर आपल्याला कंबाईंड इक्वेशन विल बी गिवन and now we are finding out separate equations. Fine. So give the heading find separate equations. Find separate equations. Okay, so first problem, x square minus 4xy equals to 0. एक्स स्क्वेअर मायनस 4xy इक्वल्स टू 0 हे सेपरेट इक्वेशन आहे का? ऑफकोर्स आहे. एक्स वायची टर्म आली त्याच्यामध्ये. सॉरी, कंबाईंड इक्वेशन आहे, सेपरेट नाही. हे कंबाईंड इक्वेशन आहे. सेपरेट इक्वेशन असतं तर तुमच्या लाईनचं जनरल फॉर्म काय की एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. सो एका लाईनच्या म्हणजेच सेपरेट इक्वेशनमध्ये एक्स वायची टर्म येत नाही, इथे आली आहे. याचा अर्थ हे सेपरेट इक्वेशन नाहीच आहे. आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सो कोण हेल्प करतं आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायला? तुमची जुनी जी मेथड तुम्ही लर्न केलेली आहे, दॅट इज फॅक्टरायझेशन मेथड, दॅट विल हेल्प यू अ लॉट. बरोबर? ओके, मग काय करायचं बघू नये, तुम्हाला कळेल की इथं एक्स कॉमन घ्यायला पाहिजे फॅक्टरायझेशन म्हटल्यानंतर. सो दिस फर्स्ट फ्रॉम फर्स्ट एक्स स्क्वेअर देर विल बी एक्स रिमेनिंग अँड फ्रॉम द सेकंड टर्म देर विल बी मायनस 4y रिमेनिंग विल बी इक्वल्स टू 0. देअरफॉर आता तुम्हाला आठवत असेल तर दिस विल बी ट्रीटेड ॲज u अँड दिस विल बी ट्रीटेड ॲज v. सो u इक्वल्स टू x इक्वल्स टू 0 अँड x minus 4y इक्वल्स टू 0. सो दीज आर द सेपरेट इक्वेशन्स. सेपरेट इक्वेशन्स तुमचे कसे होते? u इक्वल्स टू 0 आणि v इक्वल्स टू 0 आणि तुम्ही कंबाईंड इक्वेशन काय म्हणायचात? uv इक्वल्स टू 0. सो दिस वेअर द separate equations, right? And this is combined equation. मल्टिप्लिकेशन आहे की नाही, आपण ते फॅक्टरायझेशन करून मिळवलं. म्हणजे आता तुमचा एक पार्ट, जे दोघं जण मल्टिप्लाय करतात फॅक्टरायझेशन नंतर, एक पार्ट u म्हणून काम करेल आणि एक पार्ट v म्हणून काम करेल. सो u इक्वल्स टू 0 अँड v इक्वल्स टू 0. सो दीज आर द सेपरेट इक्वेशन्स. फाईन. वन मोर एक्झाम्पल. 5x square minus 9y square equals to 0. एक्स स्क्वेअर साठी त्याच्यामुळे हे सेपरेट इक्वेशन्स असणारच नाही आहेत. ओके, आता यांचं काय करणार? फॅक्टरायझेशन. काही कॉमन घेता येत नाही, दोनच टर्म्स आहेत त्याच्यामुळे मिडल टर्मच्या स्प्लिटिंगचा मुद्दाच येत नाही. मी इथे काय करणार? जुना फॉर्म्युला आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो ए प्लस बी इंटू ए मायनस बी. सो हा कोणाचा स्क्वेअर आहे? पहिला √5x स्क्वेअर आहे, मायनस हा कोणाचा स्क्वेअर आहे? 3y स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो व्हॉट विल बी फॅक्टरायझेशन? ए प्लस बी, करेक्ट, इंटू ए मायनस बी. So this will be treated as u and this will be treated as v. So what are the separate equations? √5x plus 3y equals to 0 and √5x minus 3y equals to 0. So these are the separate equations. Factorization करून आपल्याला ते ऑब्टेन करता येतं. व्हेरी गुड. चलो अजून एखादं एक्झाम्पल घेऊयात. 3x square minus 10xy minus 8y square equals to 0. आता इथे x square, y square, xy सगळ्याच टर्म्स आहेत. ऑल 3 टर्म्स आर देअर. बरोबर. सो मिडल टर्मचं फॅक्टरायझेशन आता इथे पॉसिबल आहे. बरोबर आहे. सो हाऊ मच मल्टिप्लिकेशन इज एक्सपेक्टेड? -24. आणि डिफरन्स as multiplication is negative, difference is expected to be 10. So which are they?
मल्टिप्लिकेशन 24 कोणाचं येतं? बरेच जण आहेत असे, पण दोघांमधला डिफरन्स पण 10 यायला पाहिजे. सो आन्सर इज 12 and 2. मल्टिप्लिकेशन -24 असल्यामुळे ह्या मायनस काय सांगतो, डिफरन्स यायला पाहिजे 10. या 10चं साईन अजून उपयोगात येत नाही. सो 24 मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे, मग होईल 12 आणि 2 मायनस पाहिजे, त्याच्यामुळे एक जण, आता दोघांमधला डिफरन्स आहे की नाही 10, हां, पैकी मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह यायला एक प्लस आणि एक मायनस लागेल. सो आता मिडल टर्मचं साईन कामात येतं. दिस विल बी मायनस, दिस विल बी प्लस. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, ऑफकोर्स माहिती आहे, यू आर क्वाईट ब्रिलियंट पीपल. So this will be factorization. So 3x will be common, x minus 4y, right? इकडे काय कॉमन घेता येईल? 2 कॉमन घेता येईल, y पण कॉमन घेता येईल. So it will be x minus 4y equals to 0, and therefore factorization will be x minus 4y and second bracket will be 3x plus 2y. So of course this will be u and this will be v. And hence x minus 4y equals to 0 and 3x plus 2y equals to 0. Fine? Correct? Very good. पुढे जायचं. ओके, एक लास्ट एक्झाम्पल घेऊ आपण. सेपरेट इक्वेशन्स फाइंड आउट करायचं. 3x square minus 2 root 3 xy minus 8y square. मायनस 8 नाही, मायनस 3 घ्यायला, मायनस 3y स्क्वेअर. हां, दिस इज करेक्ट. मागच्यासारखंच आहे, फक्त इथे जरा मिडल टर्मचं जे स्प्लिटिंग आहे ते तुम्हाला त्रास व्हायला पाहिजे म्हणून असं केलं आहे. काय होईल फॅक्टरायझेशन? आता काय मल्टिप्लिकेशन येणं एक्सपेक्टेड आहे? -9, बरोबर आहे. सो हा मायनस आहे म्हटल्यानंतर काय, दोघांमधला डिफरन्स यायला पाहिजे 2 रूट 3. तुम्ही 2 नंबर्सचं ॲडिशन करताय आणि किंवा सबट्रॅक्शन घेताय आणि त्या केसमध्ये तुमचा डिफरन्स किंवा तुमची ॲडिशन 2 रूट 3 यायला पाहिजे. याचा अर्थ रूट 3 दोन्हीकडे असायला पाहिजे. सो मला विचाराल तुम्ही, तर सेपरेशन शुड बी 3 रूट 3 आणि रूट 3, बरोबर ना. आता या दोघांमधला डिफरन्स किती येतो? 2 रूट 3, म्हणजे हा, बरोबर आहे. पैकी मल्टिप्लिकेशन इज निगेटिव्ह, सो लार्जर नंबर, हा लार्जर आहे याच्यापेक्षा, सो दॅट विल गेट द मिडल साईड. फाईन. सो इट विल बी 3x स्क्वेअर मायनस 3 रूट 3xy प्लस रूट 3xy मायनस 3y स्क्वेअर. फाईन. Okay, so here 3 and x can be taken as common, so x is remaining, 3 already we have taken common, so minus root 3y. Fine. इकडे काय कॉमन घेता येईल? रूट 3 कॉमन घेता येईल आणि y पण कॉमन घेता येईल. सो इथे काय राहिला? x मायनस रूट 3 मधनं रूट 3 कॉमन घेतला आहे म्हणजे रूट 3च राहिला आहे, y पण गेला म्हणजे काय राहिलं आहे? y. राईट. देअरफोर equals to 0. So first bracket will be x minus root 3y and second bracket will be 3x plus 3 चुकीचं लिहिलं मी, root 3y equals to 0. Therefore x minus root 3y equals to 0 and 3x plus root 3y equals to 0. These are the separate equations. फाईन. आय होप की आता तुम्हाला सेपरेट इक्वेशन्सवरनं जॉईंट इक्वेशन आणि जॉईंट इक्वेशनवरनं, जॉईंट म्हणजेच कंबाईंड इक्वेशन, यांच्यावरनं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करता येतील. फाईन. ओके, शेवटचा क्वेश्चन जरा वेगळा दिसणारा आणि आपण तो ऑपरेट पण थोडासा वेगळा करतो. फाइंड सेपरेट इक्वेशन्स ऑफ दिस पेअर ऑफ लाईन्स. एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा. कोसेक अल्फा तुमच्या लक्षात येईल, इथे व्हेरिएबल्स एक्स आणि वायच आहेत. सो कोसेक अल्फा इज टू बी कॉन्स्टंट टर्म. सो एक्स स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. असं कंबाईंड इक्वेशन आहे आणि आपल्याला पाहिजे सेपरेट इक्वेशन्स. ओके, काय करणार आहेत आपण बघा. इथे तुमचं सेपरेट इक्वेशन एक्स आणि वाय मध्ये यायला पाहिजे, बरोबर ना. इथे डिवायडिंग इक्वेशन बाय एक्स स्क्वेअर, डिवायडिंग बाय एक्स स्क्वेअर का करतोय आपण एक्स स्क्वेअरनं डिवाइड सर? त्याचं उत्तर पुढे मिळणार आहे.
लेट्स सी. सो फर्स्ट टर्मला एक्स स्क्वेअरनं डिवाइड केलं काय राहणार आहे 1. याला एक्स स्क्वेअरनं डिवाइड केलं काय होईल 2 कोसेक अल्फा. बरोबर आहे ना, एकत्र लिहितो मी याला 2 कोसेक अल्फा. एक्स स्क्वेअरनं डिवाइड केल्यामुळं एक्सची एक इंडेक्स कॅन्सल होईल आणि वाय बाय एक्स राहील. एव्हरीबडी इज कम्फर्टेबल. ओके. याला एक्स स्क्वेअरनं डिवाइड केल्यावर काय होईल एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0. फाईन. ओके. लेट आय राईट इट प्रॉपरली नाव. वाय बाय एक्स द होल स्क्वेअर चालणार आहे. वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर मी कसं लिहिलं वाय बाय एक्स द होल स्क्वेअर प्लस 2 कोसेक अल्फा वाय बाय एक्स. फाईन. आणि हा 1 जो आहे तो मी शेवटी घेणार आहे. असं का करणार आहे आता त्याच्याबद्दल बोलूयात. माझं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं की नाही ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू 0 या फॉर्मॅटमध्ये आता मी त्याला आणलं आहे. आत्ता इथे दिसताना एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर हे दोन वेगळे कोइफिशियंट दिसत होते, आहेतच ते वेगळे. मी एक्स स्क्वेअरनं डिवाइड करून काय मिळवलं आहे बघा. तिकडे एक्स स्क्वेअर इथे वाय बाय एक्स होल स्क्वेअर आहे, तिकडे एक्सचा स्क्वेअर एक्सचा 2 इंडेक्स मग एक्सचा 1 इंडेक्स. इथे एक्सचा इंडेक्स नाही म्हणजे एक्सचा इंडेक्स 0 आहे म्हणून तर आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. हायेस्ट इंडेक्स इज 2. आता इकडचा व्हेरिएबल आहे एक्स. बरोबर. सेम ट्रीटमेंट देऊन मी इकडचा व्हेरिएबल म्हणणार आहे वाय बाय एक्स. ही जी ब्रॅकेट आहे की नाही हा माझा व्हेरिएबल आहे. सो व्हेरिएबलचा सेकंड इंडेक्स व्हेरिएबलचा 1 इंडेक्स वाय बाय एक्स म्हणजे वाय बाय एक्सचा 1 इंडेक्स. सो व्हेरिएबलचा सेकंड इंडेक्स व्हेरिएबलचा फर्स्ट इंडेक्स आणि इथे नाहीच आहे व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबलचा 0 इंडेक्स. असं करून ही जी काही सगळी प्रोसेस आपण केली याला एक्स स्क्वेअरनं डिवाइड केलं आणि मग जे काय आलं ते आपण अशा फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट केलं. इथे काही वेगळं स्टेप नाही केलेले आपण, टर्म्स फक्त प्रॉपरली अरेंज केल्यात हायेस्ट इंडेक्स टू लोएस्ट इंडेक्स. असं करून मी माझ्या इक्वेशनला आता क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्सप्रेस केलं आहे. काय फायदा सर याचा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्सप्रेस करून? सोपा साधा फायदा आहे. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर मला रूट्स पाहिजे असतील म्हणजे कोणाचे रूट्स पाहिजेत म्हणजे कोणाच्या व्हॅल्यूज पाहिजेत ऑफकोर्स एक्सच्या. आपल्याकडचे रूट्स पाहिजेत म्हणजे कोणाच्या व्हॅल्यूज मिळणार आपल्याला वाय बाय एक्सच्या. व्हेरी करेक्ट व्हेरी करेक्ट. मग इकडचं जर एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर माझ्याकडे फॉर्म्युला मेथड होती. व्हॉट वॉज एक्स? एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर की नाही? मी वापरणार आहे आता तिथला एक्स शोधायला. बरोबर आहे. सो इथे तिकडे एक्स होता क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स मधलं आहे, इथलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाच्या लँग्वेजमधलं आहे वाय बाय एक्स. देअरफोर मी आता वाय बाय एक्ससाठी तो फॉर्म्युला मांडणार आहे. सो वाय बाय एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. झेपते सगळ्यांना? इकडचं क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स मधलं होतं म्हणून रूट्स एक्स, इकडचं क्वाड्रॅटिक इक्वेशन वाय बाय एक्स मधलं आहे म्हणून रूट्स आर वाय बाय एक्स. चलो पुढे जाऊ. आता इथे बी कोण, ए कोण, सी कोण परत लिहितो इथे मी ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. सो क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट म्हणजे ए, क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट म्हणजे ए. सो आपल्या केसमध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे 1. सिंगल इंडेक्स एक्स रेस टू 1 त्याचा कोइफिशियंट म्हणजे बी, ही सिंगल इंडेक्स आहे. सो त्याचा कोइफिशियंट म्हणजे कोण 2 कोसेक अल्फा बी, दॅट इज 2 कोसेक अल्फा म्हणजे बी आणि कॉन्स्टंट म्हणजे सी. सो सी विल बी 1. लेट्स यूज इट. देअरफोर वाय बाय एक्स इज इक्वल्स टू मायनस बी मायनस 2 कोसेक अल्फा प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर म्हणजे 4 कोसेक स्क्वेअर अल्फा बी स्क्वेअर मायनस 4ac. ए पण 1 आहे सी पण 1 आहे. सो 4ac विल बी 4 इंटू 1 इंटू 1. हे मुद्दाम डिटेलमध्ये लिहिले आहे. अपॉन 2a, a इज 1 सो 2a विल बी 2 इंटू 1. लेट्स गो फर्दर. y by x मायनस 2 कोसेक अल्फा बरोबर प्लस मायनस अंडर रूट. तुमच्या लक्षात येईल इथनं 4 कॉमन घेता येईल, इथे पण 4 आहे. 4 कोसेक
स्क्वेअर अल्फा मायनस 4/2 ते स्लॅश करून 2 लिहितो मी. हा तो 2 आहे. 2 फक्त एवढ्या टर्मला नाही आहे, पूर्णला आहे. इक्वल्स टू -2 कोसेक अल्फा प्लस मायनस या 4 मी जर कॉमन घेतला आणि तो डायरेक्ट रूट साईनच्या बाहेर घेतला तर इट विल बी 2. फाईन. अंडर रूट कोण राहते मग आता शिल्लक? कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 डिवायडेड बाय 2. आता न्यूमरेटरमधनं 2 कॉमन घेता येईल आणि तो 2 ह्या 2 बरोबर कॅन्सल पण करता येईल. सो आय विल टेक 2 ॲज कॉमन. सो ब्रॅकेटमध्ये राहिलं आहे मायनस कोसेक अल्फा प्लस मायनस हा 2 गेला बाहेर. कोसेक स्क्वेअर अल्फा मायनस 1 म्हणजेच कोण रे? कॉट स्क्वेअर अल्फा. आय होप हे आठवते तुम्हाला सगळ्यांना. फाईन, व्हेरी गुड. आठवायलाच पाहिजे रादर. सो दॅट विल बी कॅन्सल्ड. डन. ओके, पुढे जाऊ. Therefore y by x is equals to 2 कॅन्सल झाल्यानंतर मायनस कोसेक अल्फा. फाईन, प्लस मायनस तर रूट साईनमधनं बाहेर येईल आता कॉट अल्फा आणि आता खालचा 2 वगैरे गेला आहे. सो एवढंच राहिलं आहे. मग आता 2 इक्वेशन्स तयार होतील, एकदा प्लस साईन घेऊन एकदा मायनस साईन घेऊन. सो फर्स्ट केसमध्ये y बाय एक्स इज इक्वल्स टू मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा. Therefore बघा y इज इक्वल्स टू मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा इंटू एक्स. याला मी मुद्दाम ब्रॅकेटमध्ये घेणार आहे. मी मगाशी पण म्हटलंय की अल्फा हा कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे कोसेक अल्फा विल बी कॉन्स्टंट, कॉस्ट अल्फा विल बी कॉन्स्टंट आणि त्यांची ॲडिशन पण कशी असेल? ऑफकोर्स कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता हा इकडे गेला की तुमचं काम झालं. जनरल इक्वेशन्स लागतील ना आपल्याला, म्हणजे सेपरेट इक्वेशन शोधतोय आपण त्यावेळेला यू पाहिजे आपल्याला. त्या केसमध्ये हा इकडे वाय नको, सो तो तिकडे जाईल. सो मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा, दिस इज कोएफिशियंट ऑफ एक्स आणि हा वाय तिकडे जाऊन मायनस वाय. सो दिस इज वन ऑफ द सेपरेट इक्वेशन्स, जे 2 इक्वेशन्स मिळणार आहेत पैकी एक की जिथे आपण कॉट अल्फा प्लस घेतला. आता सेकंड इक्वेशन मिळवायला कॉट अल्फा मला कसा कन्सिडर करायला लागेल? मायनस. सो वाय बाय एक्स इज इक्वल्स टू मायनस कोसेक अल्फा मायनस कॉट अल्फा. परत एकदा हा तिकडे जाऊन मल्टिप्लाय करेल. सो वाय इज इक्वल्स टू मायनस मी कॉमन घेतो, ब्रॅकेटमध्ये होईल कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा एक्स. बरोबर ना? हा एक्स तिकडे जाऊन मल्टिप्लाय करतो. आता याचं पूर्णच्या टर्मचं साईन मायनस आहे, त्याच्यामुळे मी त्यालाच तिकडे नेतो, म्हणजे काय होईल? प्लस होईल. तो एक्सचा कोएफिशियंट काय झालेला असेल मग आता? कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा, दिस इज कोएफिशियंट ऑफ एक्स. बरोबर ना? ही एंटायर टर्म आपण तिकडे नेली आणि वाय तिकडेच आहे, त्याच्यामुळे प्लस वाय इज इक्वल्स टू 0. सो दिस इज द सेकंड सेपरेट इक्वेशन. सो फर्स्ट इक्वेशन काय आले? मायनस कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा एक्स मायनस वाय इक्वल्स टू 0 आणि सेकंड आले कोसेक अल्फा प्लस कॉट अल्फा एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0. सो हे थोडं वेगळं इक्वेशन होतं, त्याच्यामुळे आपण हा प्रॉब्लेम कन्सिडर केला. सो दॅट्स ऑल. सो दिस इज इनिशियल पार्ट ऑफ द चॅप्टर की जिथे आपण कंबाईंड इक्वेशन म्हणजे काय, जॉईंट इक्वेशन म्हणजे काय हा पार्ट लर्न केला आणि ते सेपरेट इक्वेशन्सवरनं आधी मिळवले आणि मग रिव्हर्स प्रोसेस की कंबाईंड इक्वेशनवरनं सेपरेट इक्वेशन्स. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ द चॅप्टर. ओके.